असेल, आपल्याला काय माहित। खरं यांच्या घरात मांजर मी काय बघितलेलं नाही। निंगे काय बी काय बोलायल्यास? अन्नपूर्णा आजींच्या घरी काय उंदीर असतील होय? मग घुस तसं बी यांच्या घरात 3-3 घुशी आहेतच की, आणि एकीला तर पांढरा पट्टा बी आहे। हे तू म्हण ग गात्रा। उबदार स्पर्श आणि ओठांवर हसे, इथे तिथे विखुरले सोन कवडसे, काही अनोळखीचा हुल। अनिका ते माहितीये, लाडू बघून तुझ्या तोंडाला पाणी सुटले ते, पण नैवेद्य दाखवायचं आहे ना अजून। उद्या सकाळी लवकर उठायचं, पूजा करायची, नैवेद्य दाखवायचा देवाला, मग तूच खाणार आहेस लाडू। ठेव। काय जोरदार चाललंय काम? होय आजी। अहो लाडू झालं, आता थोड्याच करंजा राहिल्या, मग चिवडा केला का झालं फराळ। हा छान, आलेस मी। अनिका थांब। आता किचन मध्ये कशासाठी आली होतीस तू? ते काय? तुला सांगितलं ना आजी, मला लाडू खायचे होते। आजी आहे मी तुझी, तुझ्या चेहऱ्याकडे बघूनच मला कळतं तू खरं सांगतेस का खोटं सांगतेस ते। तिथे सगळ्यांसमोर मुद्दामूनच मी काही बोलले नाही, पण आता सांगते ते नीट ऐक। तुझ्या मनात जर काही वाईट चुकीचे विचार येत असतील ना, तर लगेच ते मनातून काढून टाक। असंच पाहिजे माकडी। निंगे तुझं काम कर। आजी उद्या दिवाळीचा पहिला दिवस आहे, पहाटे लवकर उठायचंय। जा, जाऊन झोप बाळा। दिवाळीत कधी कधी असा धमाका सुद्धा करावा लागतो। बर चला, मी पण येते मदतीला। नाही नको, अहो थोडंच राहिलंय, होत आलंय। अगं करू दे ना मला। आजी तुम्ही दुसरी कामं बघा। दोघी मैत्रिणी गप्पा मारत करताय। बर अगं बाई, या इथे का झोपले आहेत? कमळी, ए बाळा कमळी, निंगी उठा 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 बरं। उठा पोरीनो, उठा उठा। निंगी उठ। हे कोण आहे? झोपू दे की। निंगी, दिवाळीचा पहिला दिवस, पहाट झाली, उठा उठा। पहाट झाली मी? हो 5 वाजले। तेव्हा हल्ली 5 बिल्लाईच लवकर वाजायलेत की नाही? अगं पण तुम्ही इथे का झोपलात? तुम्हाला म्हटलं होतं ना मी तुमच्यासाठी गाद्या तिथे घातल्यात म्हणून। अहो असू द्या आजी, एवढं काही नाही, आम्हासनी चुली शेजारी झोपायची सवय आहे। बर पण चला आता उठा, या माझ्या बरोबर या। चला चला उठा, या। वहिनी, अगं आण ना ते उठणं लवकर, थंडी वाजते। अरे काय थंडी वाजायला लागली, थंडी वाजायला लागली, थंडी वाजते का? हे बघ किती उकडते बघ। आणि एक लक्षात ठेव, थंडी आणि मुंबई हे दोन्ही विरोधी शब्द आहेत। साहेबा गप्प बस, तुझ्यात ना थोडी चरबी जास्त आहे म्हणून तुला असं वाटतंय। थोडी? अरे जरा जास्तच चरबी आहे त्याला, म्हणून सारखा मॅडम 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 म्हणून मला ना धमकावत असतो। तू थांब रे, नयनताराला 4-8 दिवस कुठेतरी बाहेर गावी जाऊ दे तिच्या मैत्रिणींबरोबर, मग बघतो मी तुझ्याकडे। हा पगार का पगार? ठीक आहे ठीक आहे, ज्याचं करायला जावं भलं ते म्हणतंय माझंच खरं भलं। हा मग वहिनी अगं आण ना लवकर, काय करतेय? तुझं काय रे वेगळं? हा थंडी वाजते म्हणे। हे बघ मुंबईला फक्त 2च ऋतू माहिती आहेत, पहिला उन्हाळा आणि कडक उन्हाळा, आणि दुसरा पावसाळा आणि अफाट पावसाळा।
हिवाळा हा ऋतू मुंबईला माहित नाही, कळलं? मला माहिती. आले आले. या या या. काय ऋषी 2 मिनिटं पण तुला थांबता येत नाही. दे. राधिका, गावाकडे असताना मी आबासने बी असं सुटणं लावायचं. हे ठेव. कमळी जरा आजोबांना इकडे घेऊन चल. पाट आणते सर. ठेवती. काय ग 2 पाट कशाला हवे? अगं अनिकाला ओवाळायचं असेल म्हणून असेल. काय 2 पाटावर काय अनिका झोपणार आहे का? तू पण चला कमळी निंगी या. अगं बघताय काय? चला चला चला. उठणं लावायचंय तुम्हाला. चला लवकर. बसा 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 बस. काय झालं ग? काय नाही आजी, आयाना आबाची लय आठवण आली. गावाकडे असताना दिवाळीला आई मला असं सुटणं लावायची. अगं मग यावर्षी आई नाही तर आजी आहेस की. आजीच्याकडनं उठणं लावून घ्यायचं. काय निंगी? होय. डोळ्यात पाणी नको. हसा बरं.